सोलापूर महापालिकेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आज सकाळी शहर पाणीपुरवठा संदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक पार पडली। या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता सतीश एकबोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। पाणी पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांनी जे मागितले त्या सर्व सुविधा निधी देण्यात आले आहे। मात्र सोलापूर शहराला सुरळीत आणि वेळेत पाणी पुरवठा करावा, त्याचबरोबर शहरासाठी पाण्याचे दिवस कमी करावेत, यासाठी आवश्यक ते नियोजन करा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर पुढील बैठकीत या संदर्भात निर्णय घेणार येणार आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली। बैठक कशासाठी आणि निर्णय काय? सोलापूर शहरातील पाणी पुरवठा संदर्भात या ठिकाणी बैठक झालेली आहे। महानगरपालिकेतील आयुक्त असतील, पाणी पुरवठ्याच्या खात्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सोलापूर शहराला योग्य पाणी पुरवठा आणि सुरळीत पाणी पुरवठा आणि वेळेत या ठिकाणी पाणी पुरवठा कसं करता येईल या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। प्राथमिक बैठक या ठिकाणी होती आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी थोडीशी वेळ मागितली की आम्ही निश्चित पाणी पुरवठा सुधरून दाखवू, तर आम्हाला समोर उन्हाळा असल्या कारणाने आम्हाला थोडंसं वेळ द्या तुम्ही। आमचं त्या ठिकाणी मागणी होती की दिवस कमी झाले पाहिजे, आमची मागणी होती। पण सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की आम्हाला थोडंसं वेळ द्या, कारण का आता लगेच जर दिवस कमी केले तर काय त्यात थोडा विस्कळीतपणा आला तर थोडंसं आम्हाला गोंधळ होऊ शकतो। मग प्राथमिक बैठक या ठिकाणी झाली। जागेवर आम्ही काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, आम्ही जागेवर पाहून या ठिकाणी एक लवकरात लवकर एक या ठिकाणी व्हिजिट करणार आहे जागेवर। आणि जे जुने आपले अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे जुने रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, त्यांना सोबत घेऊन आणि टेक्निकल जे लोक आहेत त्यांना देखील सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला दिवस कसं कमी करता येईल सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याबाबतीत या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की स्काडा कंपनीचा निश्चित आपल्याला या ठिकाणी फायदा झालेला आहे। जे मेन लाईनचे जे वॉल आहेत या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी त्या स्काडा कंपनीची मदत होती। पण आम्ही त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने मदत होते ते आम्हाला तुम्ही प्रॅक्टिकल दाखवा, म्हणून आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी जागेवर जाऊन प्रॅक्टिकल व्हिजिट ठेवणार आहे। नाही, आपण यापूर्वी प्राथमिक चर्चामध्ये या ठिकाणी असं निष्पन्न झालं की त्यांचं म्हणणं काय आलं की 30,000 कनेक्शन आपण आधी टँकरनी पाणी पुरवठा काही भागामध्ये होत होता, 30,000 कनेक्शन अचानक वाढल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पाणी पुरवठा करण्यास थोडंसं अडचण होत आहे, त्यामुळे ते दिवस वाढले गेलेले आहेत। पण त्यांना आता आम्ही त्यांना सांगितले की जागेवर आम्हाला जास्तीत जास्त कसं कमी दिवस करता येईल आम्हाला तुम्ही माहिती द्यावून सांगितले। पाणी पुरवठा संदर्भात झालेल्या बैठकीला महापौर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना निमंत्रित केले नाही। अशा बैठकींना सर्व निमंत्रित करणे गरजेचे आहे। केवळ भाजप पदाधिकाऱ्यांना घेऊन ही बैठक झाली। पाणी पुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे। लोकांमध्ये या संदर्भात तीव्र भावना आहेत। सोलापूरकरांना या नियोजनाचे कळाले पाहिजे। दुहेरी जलवाहिनीचे काम झाले तरीही शहराचा पाणी पुरवठा सुधारला नाही। अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घ्यावी। महापौरांनी यापुढे सर्वपक्षीय गटनेत्यांना बैठकांना बोलवले नाही तर अखेर आयुक्तांसोबत आम्हालाही स्वतंत्र बैठक घ्यावी लागतील, असे सांगतानाच इथे श्रेयवाद महत्त्वाचा नाही, चांगले काम झाले अथवा नसेल तर भाजपाची सत्ता असल्याने त्यांना श्रेय अथवा अपयश स्वीकारावे लागणार आहे, असेही शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। आज सोलापूर महानगरपालिकेची एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भात बैठक झाल्याचं इथं आल्यानंतर कळालं। वास्तविक महापौरांनी या बैठकीचं आमंत्रण ज्या पद्धतीनं महापालिकेत असलेले सर्व पक्षाचे जे गटनेते आहेत त्यांनाही देण्याचं कर्तव्य होतं, पण त्यांनी तसं न करता फक्त भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन ती बैठक केली। पाणी पुरवठा उन्हाळ्याचे दिवस आहेत, अत्यंत लोकांमध्ये तीव्र भावना असताना कशा पद्धतीचं येणाऱ्या काळात नियोजन असणार आहे, संबंधित अधिकारी असतील, आयुक्त असतील, या संदर्भांनी ह्या लोकांनी काय नियोजन केलं आहे हे सोलापूरकरांना कळलं पाहिजे होतं। आजसुद्धा बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पाणी पुरवठ्याचे दिवस कुठेही बदलताना दिसत नाहीत। याआधी दुहेरी पाईपलाईन असताना सोलापूरचा पाणी पुरवठा जरा बरा होता अशी म्हणायची वेळ आली। आज पाणी
पुरवठ्यामध्ये दुहेरी लाईनची भर झालेली आहे, पाण्याची हे सुद्धा वाढलेली आहे. असं असतानासुद्धा शहराचा पाणीपुरवठा कुठेही सुधारलेला नाही आहे. मला अपेक्षा आहे की महापौरांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना एकत्रित घेतलं पाहिजे. काही अनुभवी अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा बैठक घेतली पाहिजे. जे बाहेर आज रिटायर होऊन जरी गेले असतील तर त्यांना मानधनावर आत घेतलं पाहिजे. त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या नगरसेवकांनी यामध्ये पाणीपुरवठ्या प्रश्नावर बोललेले आहेत अशाही लोकांचा अनुभवाचा आपण फायदा घेतला पाहिजे. सोलापूरकर महापौरांकडनं खूप आशा ठेवून आहेत. मागची 5 वर्षामध्ये पाणीपुरवठा असाच झाला आणि आताही अशाच पद्धतीचा जर कारभार होत असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये भयावह अशा परिस्थितीला आपल्याला जावं लागेल. कारण एकीकडे IT पार्क होतं आहे सोलापुरामध्ये आणि सोलापूर एका चांगल्या दिशेला जातं असं म्हणतो आहे, पण सोलापूर शहरात जर रोज पाणीपुरवठा होणार नसेल तर आपल्या शहराची काय परिस्थिती राहील. त्यामुळं मी एवढंच सांगतो की सर्व अधिकाऱ्यांबरोबर सर्व गटनेत्यांनासुद्धा मिटिंगला बोलवलं पाहिजे. अन्यथा मग आम्हाला स्वतंत्र बैठकासाठी आयुक्तांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जाऊन बसावं लागेल. नाही पण त्यांचं बघा, महापौरांनी त्यांना अधिकार आहे, ते महापौर आहेत, रोज बैठका घेऊ शकतात. पण जर त्याच्यामध्ये कोणत्याही पाणीपुरवठ्याच्या बाबतीत चेंजेस करणार असतील, काही सुधार करायचा असेल तर मी काय त्यांची अडचण म्हणून सांगत नाही आहे, त्यांची मदतच होईल. काही गोष्टी अशा असतात की काही अनुभवी माणसाच्या माध्यमातून लक्षात आल्यानंतर आपल्याला शहराचा पाणीपुरवठा एकत्रित कसा सुधारता येईल याच्यावर ही बैठक आहे. ह्याच्यात श्रेयवादपेक्षा आपल्याला शहरवासियांना पाणी कसं रोज मिळेल याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. हे आता पदाधिकारी तेच आहेत, त्यांचीच जबाबदारी आहे. पाणीपुरवठा सुधारला, विरोधी पक्षाला जरी बोलवलं तरी त्याचं काय क्रेडिट काय विरोधी पक्षाला जाणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीची इथं सत्ता असेल, महापौर जर त्यांनी आहे तर श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार आहे आणि अपयश असेल हे सुद्धा त्यांनाच स्वीकारावं लागणार आहे. अपयश आलं तर दुसऱ्यांनी केलं आणि श्रेय झालं तर आम्ही कधीही म्हणणार नाही. आम्ही असं म्हणतो की आम्ही पण लोकांतून निवडून आलेलो आहेत. आम्ही लोकांना निवडून आलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे.